नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, कित्येक वेळा आपल्या जवळची लोक आपल्याला नाकारतात. ज्यांच्यावर आपण मनापासून प्रेम करतो तीच लोक आपल्याला सोडून जातात. ज्यांच्यावरती आपण सगळ्यात जास्त विश्वास ठेवतो तीच लोक आपला विश्वासघात करतात. तुमच्याही आयुष्यात अशी एखादी व्यक्ती असेल जी सतत तुम्हाला रडवत असेल, तुम्हाला नाकारत असेल, सतत तुम्हाला अपमानित करत असेल किंवा तुम्हाला सोडून जात असेल. बघा, त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात तुम्हाला पुन्हा परत आणायचं असेल, त्या व्यक्तीनेही तुमच्यावरती प्रेम करावं असं तुम्हाला वाटत असेल, त्या व्यक्तीने तुमच्याशी सगळं तुमचं सगळं ऐकावं किंवा तुमच्याशी अत्यंत चांगलं वागावं असं तुम्हाला वाटत असेल, तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण असे काही उपाय सांगणार आहे. बघा, अशा काही वस्तू जर तुम्ही तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवल्या आणि त्याच्यासोबत मी तुम्हाला काही सिद्ध मंत्र सांगतेय, हे सिद्ध मंत्र म्हणून जर त्या वस्तू तुम्ही अभिमंत्रित केल्या तर नक्कीच तुमच्या आयुष्यातून दूर गेलेली ती प्रत्येक व्यक्ती तुमच्या आयुष्यात पुन्हा परत येईल. जी व्यक्ती तुम्हाला नाकारत होती, जी व्यक्ती तुम्हाला इग्नोर करत होती, पुढे तीच व्यक्ती बोलण्यासाठी तुमच्याशी तळमळेल आणि भेटण्यासाठी तुम्हाला तडफडेल. आता जो उपाय मी तुम्हाला पहिला सांगणार आहे, हा आठवड्यातील कुठल्याही दिवशी करा. कुठलाही दिवस, जो दिवस तुमच्यासाठी तुम्हाला योग्य वाटतो तो दिवस. तुम्हाला पहिल्या उपायासाठी एक टिश्यू पेपर घ्यायचा आहे. बघा, प्रत्येकाच्या घरात किंवा आजूबाजूला कुठेही किराणा दुकान असेल, मार्ट असेल, तर तिथे एक 20 ते 30 रुपयाला असे टिश्यू पेपर जे आहेत ते मिळतात. कुठल्याही हॉटेलमध्ये गेला तिथून एखादा टिश्यू पेपर घेतला तरीही चालेल. या उपायासाठी एक टिश्यू पेपर तुम्हाला घ्यायचा आहे आणि या टिश्यू पेपरवरती हिरव्या रंगाच्या पेनाने एक राऊंड म्हणजे गोल काढायचा आहे. टिश्यू पेपरवरती हिरव्याच रंग, मार्कर, स्केच पेन, बॉल पेन, ग्लिटर कुठला पण चालेल, पण तो हिरवा असावा. हिरव्या पेनाने या टिश्यू पेपरवरती एक राऊंड म्हणजे एक गोल काढायचा आहे आणि तुम्हाला त्या काढलेल्या गोलमध्ये त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे, जी व्यक्ती तुम्हाला हवी आहे, ज्या व्यक्तीला तुम्हाला अट्रॅक्ट करायचं आहे, ज्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्याकडे खेचून आणायचं आहे. तुमची बहीण असेल, तुमचा भाऊ असेल, आई असेल, सासू असेल, पती असेल, पत्नी असेल, कुणीही, फक्त त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला इथे मध्ये लिहायचं आहे आणि तुम्हाला त्यामध्ये एक हिरव्या वेलचीचा दोडा म्हणजे एक हिरवी जी वेलची असते, कुणी इलायची म्हणतं, कुणी वेलदोडा म्हणतात, तर आम्ही त्याला वेलचीच म्हणतो. एक हिरवी वेलची, एक हिरवी इलायची तुम्हाला तिथे मध्ये ठेवायची आहे. त्यासोबत तुम्हाला त्या हिरव्या वेलचीवरती 3 चिमूटभर हळद घालायची आहे. 3 चिमूटभर हळद, सुकी पूजेची जी हळद असते ही हळद 3 चिमूटभर घाला. आता त्याच्यानंतर या टिश्यू पेपरची घडी करा, जशी तुम्हाला येईल तशी. आता मी अशी केली, जसं आपण खाऊची पुडी बनवतो तशी मी केले. तुम्हाला चौकोन कशी पण करायची तशी करा. आता ही पुडी आपल्या उजव्या हातामध्ये घ्या, आपले दोनही डोळे बंद करा. ज्या व्यक्तीच्या नावाने हा उपाय करताय त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणा आणि तुम्हाला मंत्र सांगते तो 108 वेळा म्हणा. बघा, मूठ बंद करायची, डोळे बंद करायचे आणि 108 वेळा ओम ह्रीम क्लीम त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. ओम ह्रीम क्लीम सूरज वश वश स्वाहा. ओम ह्रीम क्लीम तृप्ती वश वश स्वाहा. ओम ह्रीम क्लीम नीरज वश वश स्वाहा. ओम ह्रीम क्लीम कांचन वश वश स्वाहा. जी नावं मी तुम्हाला सांगितली तिथे तुम्हाला अन्य कुठलीही नावं घ्यायची असतील ती तुम्ही घ्या. सांगितलेला मंत्र 108 वेळा म्हणा आणि त्या दिवसापासनं हा टिश्यू पेपर कमीत कमी 21 दिवस सोबत ठेवा. 21 दिवसामध्ये रोज एका कुठल्याही टायमाला जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा ही पुडी हाताच्या मुठीत घेऊन सांगितलेला मंत्र 108 वेळा म्हणा. असं सलग 21 दिवस. मासिक धर्म आलामध्ये, सुतक आलं, कुठल्याही प्रकारचे काहीच नियम नाही, फक्त कंटिन्युटीने तुम्हाला 21 दिवस ही पुडी सोबत ठेवून 21 दिवस रोज तुम्हाला 108 वेळा मंत्र म्हणायचा आहे आणि 21वा जो दिवस असेल त्या 21व्या दिवशी तुम्हाला हा टिश्यू पेपर आपल्या घरात जाळायचा आहे.
हा टिश्यू पेपर खोलायचा नाही, काहीच नाही. याच्यावर 4-5 कापराच्या वड्या घाला. एक भांडं घ्या, त्याच्यामध्ये हे टिश्यू पेपर ठेवा, वरती 4-5 कापराच्या वड्या घाला आणि कापूर पेटवा. जसा कापूर पेटेल, प्रज्वलित होईल, तशी ही पुडी जी आहे ही पुडी पेटेल आणि त्यामध्ये घातलेली हिरवी वेलची पेटेल. 21 दिवसांमध्ये तुम्हाला या उपायाचा पूर्ण अनुभव येईल. ज्या व्यक्तीच्या नावाने हा उपाय केला ती व्यक्ती पूर्णतः तुमची होऊन जाईल. 21व्या दिवशी हे तुम्हाला पेटवायला सांगितलं, कारण पुढे कधी पुन्हा तुमच्यात काही भांडणं होणार असतील, पुन्हा काहीतरी गैरसमज होणार असतील तर ती संपून जातील. जेव्हा हे तंत्रमंत्र करून 21व्या दिवशी जाळाल तेव्हा तिथेच तुमच्यात असणारे सगळे जे काही वाईट मतभेद असतील किंवा काही गैरसमज असतील तर ते सगळ्याच्या सगळे 21व्या दिवशी पूर्णतः नष्ट होणार. आता त्यानंतर तुमचं रिलेशन अत्यंत स्ट्रॉंग होत जाणार. कुणी सोडून गेलेलं असेल ते जवळ येणार, कुणी बोलत नसेल ते बोलण्यासाठी तरसणार. बघा, आता दुसरा उपाय तुम्हाला सांगते. शक्यतो मंगळवार नाही तर गुरुवार, शुक्रवार नाही तर अन्य कुठल्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. या उपायासाठी तुम्हाला लागणार आहेत 7 हळकुंड आणि 1 लाल धागा. एक लाल रंगाचा धागा आणि 7 हळकुंड तुम्हाला घ्यायचे आहेत. अख्खी हळकुंड घ्या. सगळ्यात पहिले हा उपाय करण्यासाठी देवघराच्या समोर एक तेलाचा छान दिवा लावा. बसण्यासाठी आसन घ्या. सकाळ, दुपार, संध्याकाळ कुठल्याही वेळात हा उपाय करा. आता जो धागा तुम्ही घेतलेला आहे त्या धाग्यामध्ये हे हळकुंड बांधा. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं असे घेतलेले सगळे हळकुंड तुम्हाला धाग्यात बांधायचे आहेत आणि त्या धाग्याची, त्या हळकुंडांची एक छान माळ तयार करायची आहे. आता हळकुंडांची माळ तयार केल्यानंतर तुम्हाला ही माळ एका प्लेटमध्ये आपल्या देवघराच्या समोर ठेवायची आहे. हळकुंडांची माळ देवघराच्या समोर ठेवून तुम्हाला त्याच्यावरती एक लाल रंगाचं वस्त्र ठेवायचं आहे. लाल कापड आपण म्हणतो, हे लाल कापड तुम्हाला त्याच्यावरती ठेवायचं आहे आणि त्या लाल कापडाच्या वरती तुम्हाला 7 तुरटीचे अख्खे खडे ठेवायचे आहेत. खूप मोठे नको, खूप छोटे नको, मध्यम असे 7 तुरटीचे खडे तुम्हाला ठेवायचे आहेत. ठीक आहे. आता काय करायचं तर बघा, तुम्हाला तुरटीचे खडे ठेवल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती तुमचा उजवा हात ठेवायचा आहे. तुमचा उजवा हात ठेवायचा आहे. ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करताय, जी व्यक्ती तुम्हाला अपमानित करते किंवा जी व्यक्ती तुम्हाला सोडून गेली, ज्या व्यक्तीला पुन्हा तुम्हाला आयुष्यात परत आणायचं आहे, त्यासाठी हा उपाय करताय, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. 21 वेळा फक्त त्या व्यक्तीचं नाव घ्या. मंत्र, स्तोत्र काहीच नाही. आता समजा मी माझ्या पतीसाठी करते, राहुल 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 राहुल. मी माझ्या भावासाठी करते, रोहित 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 रोहित. मी माझ्या सुनेसाठी करते, जी घर सोडून गेलेली आहे, तृप्ती 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 तृप्ती. समजा मी माझ्या मी समजा माझ्या सासऱ्यांसाठी करते, जे माझं ऐकत नाही आहेत, सतत त्रास देतात. आता माझ्या सासऱ्यांचं नाव आहे अनिल अनिल अनिल. ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करताय त्या व्यक्तीचं फक्त नाव तुम्हाला घ्यायचं आहे. 7 वेळा, 21 वेळा, 51 वेळा तुमच्यावरती आहे. तेवढ्या वेळा त्या व्यक्तीचं नाव घेऊन झालं की त्याच्यानंतर तुम्हाला 7ही तुरटीचे खडे उचलायचे आहेत. 7ही तुरटीचे खडे उचलून तुम्हाला एका कापडामध्ये बांधून ते तुमच्या उशीखाली, तुमच्या पाकिटामध्ये किंवा तुमच्या जवळ ठेवा. खिच्यात वगैरे तुम्हाला 7ही तुरटीचे खडे ठेवायचे आहेत आणि जे हळकुंडांचे 7 हळकुंडांची माळ आहे ही तुम्हाला तिथून उचलून तुमच्या घरामध्ये ईशान्य दिशेला ठेवायची आहे. आपल्या घरात जो ईशान्य भाग येतो त्या ईशान्य भागामध्ये ती अटकवा, लावा किंवा एखाद्या कापडात किंवा कागदात गुंडाळून ती तिथे ठेवून द्या. आता तुम्हाला सलग 7 दिवस काय करायचं आहे. समजा आज मी हा उपाय केला आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठलात की जे 7 तुरटीचे खडे तुम्ही सोबत ठेवले होते त्यातला पहिला तुरटीचा खडा अंघोळीच्या पाण्यात घालायचा आणि त्याने स्नान करायचं. दुसऱ्या दिवशी दुसरा तुरटीचा खडा अंघोळीच्या पाण्यात घालायचा आणि स्नान करायचं. सलग 7 दिवस 7ही तुरटीचे खडे तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात घालून त्याने स्नान करायचं आहे आणि जे हळकुंडांची माळ तुम्ही तुमच्या घरात ईशान्य दिशेला ठेवलेली आहे ही हळकुंडांची माळ तुम्हाला 1.25 महिना आपल्या घरात त्याच भागात ठेवायची आहे. 1.25 महिन्यामध्ये तुमच्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी, नकारात्मकता आलेली आहे, आजारपण, कर्जबाजारीपण आहे, हे सगळं 1.25 महिन्यात क्लिअर होईल. 1.25 महिन्यामध्ये तुम्हाला याचा पूर्ण अनुभव येईल. 1.25 महिन्यामध्ये असंख्य अडचणी सुटून जातील. ज्या व्यक्तीच्या नावाने हा उपाय केला आहे
ती व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल, तुमच्यातले मतभेद मिटतील आणि तुमच्या सगळं चांगल्याने प्रेमाने सुरू होईल. 1.25 महिन्यानंतर बघा, जरी कुठेतरी काही मतभेद राहिले बाय चान्स किंवा 50% चांगलं झालं, 50% कुठेतरी ताई अजून राहिले, त्या व्यक्तींनी पण काय करायचं, ही माळ जी आहे ही 1.25 महिन्यानंतर ईशान्य दिशेवरून काढायची आणि कुठल्याही पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन पिंपळाच्या कुठल्याही एखाद्या फांदीला ती माळ चढवायची. पिंपळाच्या झाडाला ती माळ चढवायची. जरी काही दोष राहिले असतील, काही ग्रहांमुळे त्रास असेल, काही दोषांमुळे त्रास असेल, त्याच्यामुळे काही जर मतभेद असतील, तर जशी ती माळ पिंपळाच्या झाडाला घालून तुम्ही परत येणार, तसे सगळे दोष पिंपळाच्या झाडाजवळ तुमच्या घरातून चालले जाणार आणि मग त्यानंतर जर काही म्हणजे थोडंफार राहिलं असेल तर ते त्यानंतर पूर्णतः क्लिअर होणार. बघा, खूप पॉवरफुल उपाय आहे. नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.